नमस्कार, मी अशोक कांबळे, सांगवी बौद्ध विकास मंडळ मुंबई ग्रामीण शाखा सांगवीचा सरचिटणीस म्हणून सध्या काम पाहतो आहे। गेल्या महिन्यामध्ये जे राहुल गांधींनी अमेरिकेमध्ये जे वक्तव्य केलं आरक्षणाच्या संदर्भामध्ये, त्या आरक्षणाचा त्या वक्तव्याचा मी निषेध करतो प्रथम। आणि काँग्रेसने आतापर्यंत जो मागासवर्गीय समाज असेल किंवा आरक्षित समाज असेल त्या सर्वांवरती अन्याय करत आलेला आहे। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती सुद्धा या काँग्रेसने खूप मोठा अन्याय केलेला आहे। तर ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांना भारत स्वतंत्र झाल्यानंतर संविधान सभेवरती ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांना जायचं होतं त्यावेळेस सुद्धा महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये बाबासाहेबांची कोंडी करण्यात आली। बाबासाहेब संविधान सभेवरती निवडून गेले नाही पाहिजे यासाठी काँग्रेसने पुरेपूर बंदोबस्त केलेला होता। परंतु एक पश्चिम बंगालचे राज्यसभेचे सदस्य योगेंद्र मंडल हे त्यावेळेस बाबासाहेबांचे विचारधारा मानणारे होते आणि बाबासाहेबांना मानणारे होते। त्यांनी स्वतः त्या आपल्या खासदारकीच्या पदाचा राजीनामा दिला आणि आपली सीट पश्चिम बंगालमधून बाबासाहेबांना खाली करून दिली आणि बाबासाहेब पश्चिम बंगालमधून त्या संविधान सभेवरती निवडून गेले। हे सगळं करत असताना 1950 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली जी घटना आहे 26 जानेवारी 1950 ला या घटनेचा अंमल करण्यात आला आणि संपूर्ण इतर मागासवर्गीय असेल, एससी असतील, एसटी असतील, सर्व जे आरक्षित घटक आहेत त्या घटकांना बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलेलं आहे। ही जी राज्यघटना तयार केली ही राज्यघटना अनेक या देशामध्ये अनेक जाती धर्माचे लोक या ठिकाणी राहतात। त्या सर्व जाती धर्माच्या लोकांना त्या आरक्षणाचा लाभ कसा होईल याकडे बाबासाहेब आंबेडकरांनी प्रामाणिकपणे पाहिलेलं आहे आणि लोकांचं हित या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी जपलेलं आहे। आणि असं झालेलं असताना सुद्धा 1952 ला सार्वत्रिक निवड झाली या देशाची। या देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बाबासाहेब आंबेडकर वरळी मतदारसंघातून उभे होते आणि हे बाबासाहेब आंबेडकर उभे राहिलेले सगळं जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने बाबासाहेबांच्या हाताखाली काम करणारा त्यांचे सहकारी काजरोळकर यांना तिथे तिकीट दिली आणि बाबासाहेब आंबेडकरांचा तिथेही काँग्रेसने पराभव केला। त्यानंतर 1954 ला भंडाऱ्याची पोटनिवडणूक झाली। त्या भंडाऱ्याच्या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव या मागासवर्गीय समाजाचा उमेदवार त्या ठिकाणी देऊन बाबासाहेब आंबेडकरांचा दारुण पराभव करण्यात आला। काँग्रेसने आतापर्यंत बाबासाहेबांवरती आणि मागासवर्गीयांवरती अन्याय केलेला आहे असं मी या ठिकाणी या आपल्या माध्यमातून म्हणेन। कारण बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्याची ज्यावेळी वेळ आली त्यावेळी काँग्रेसने आपली बाजू मारून नेलेली होती। बाबासाहेब आंबेडकरांचं 7 डिसेंबर 1956 ला दिल्लीमध्ये निधन झालं, महापरिनिर्वाण झालं। ते महापरिनिर्वाण झाल्यानंतर तिथले कार्यकर्ते बाबासाहेब आंबेडकरांचं अंतिम संस्कार करण्यासाठी काँग्रेसकडे दिल्लीमध्ये जागा मागितली। गांधींना राजघाट दिला परंतु बाबासाहेब आंबेडकरांना दिल्लीमध्ये जागा दिली नाही। त्यानंतर बाबासाहेबांचं पार्थिव या मुंबईमध्ये येण्यात आलं। परंतु त्यावेळी सुद्धा काँग्रेसचा महापौर असताना मुंबई महानगरपालिका ही काँग्रेसकडे असताना काँग्रेसने त्यावेळी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचं दहन करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांना जागा उपलब्ध करून दिली नाही। मग सर्व जे आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते असतील त्या सर्वांनी मिळून खासगी जागा त्या ठिकाणी घेतली खासगी मालकाकडून आणि बाबासाहेब आंबेडकरांचं चैत्यभूमी आता स्तूप आहे त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं शेवटचा अंतिम संस्कार त्या ठिकाणी करण्यात आले। अशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांवरती काँग्रेसने अन्याय केलाय। दुसरा अन्याय असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूनंतर सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्यात आलं नाही। आज कोणालाही भारतरत्न दिलं जातं परंतु बाबासाहेब आंबेडकरांना जाणून बुजून ते मागासवर्गीय होते, दलितांचे नेते होते म्हणून काँग्रेसने त्यांना दूर ठेवलेलं होतं। 1989 ला ज्यावेळी भाजपच्या पाठीवरती जनता दलाचं सरकार आलं, व्ही.पी. सिंग ज्यावेळी या देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांची जन्मशताब्दी या देशामध्ये साजरी केली गेली। बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न किताब त्यांच्या कालावधीत देण्यात आला आणि भाजपच्या सहकार्याने या त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न दिला।
असं आणि ज्या देशाची जी संसद आहे त्या संसदेमध्ये सेंट्रल हॉलमध्ये बाबासाहेबांच्या साजेचं असं बाबासाहेबांचं तैलचित्र ते सुद्धा व्हीपी सिंगांच्या कारकिर्दीमध्ये आणि भाजपच्या सहयोगाने त्या ठिकाणी लावण्यात आलं आणि अशा प्रकारे बरेचसे बाबासाहेबांवरती या काँग्रेसने आतापर्यंत अन्याय केलेले आहेत. मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी एससी असतील, ओबीसी असतील, एससी असतील या सर्वांना मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून आवाहन करेन. काँग्रेसने आतापर्यंत जो आपल्यावरती अन्याय अत्याचार केलेला आहे आणि राहुल गांधी यांनी जो मत त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये मांडलं की आमची सत्ता आली तर भवितव्यामध्ये आम्ही हे आरक्षण रद्द करू. काँग्रेसच्या पोटामध्ये एक आणि ओटामध्ये एक असतं. वरवर आम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते की आम्ही दलितांच्या आणि मागासवर्गीयांच्या बाजूने आहोत, परंतु काँग्रेसचं खरं रूप काल राहुल गांधींनी जे केलेल्या वक्तव्याने या ठिकाणी सर्वांना समजलेलं आहे. त्यामुळे आंबेडकरी समाज हा सुशिक्षित आहे आणि वैचारिकदृष्ट्या सुद्धा प्रगल्भ आहे. तो समाज कधीच या काँग्रेसला माफ करणार नाही आणि उद्याचं होणारं 5 ऑक्टोबरचं जे आरक्षण बचाव रॅलीचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम 1938ला ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकर जानोली पुलावरती आले होते, ज्यावेळेस आता ती जानोलीची नदी आहे त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं पहिलं पदस्पर्श त्या ठिकाणी झालेलं आहे. 14-15 2 दिवसांची परिषद त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेली होती 1938ला. त्या भूमीला वंदन करून उद्याचा जो मोर्चा आहे, उद्याचे जे आरक्षण बचाव रॅली आहे ती रॅली उद्या बहुसंख्येने न भूतोल भविष्यती अशा परिस्थिती होईल अशी मी सर्वांना विनंती करेन की त्या रॅलीमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि न भूतोल भविष्यती अशा प्रकारची ती रॅली आपण साजरी करूया आणि काँग्रेसचा जाहीर त्या ठिकाणी आपण निषेध करूया असं मी आंबेडकरी जनतेला त्याचप्रमाणे ओबीसी, एसटी, एनटी या सर्वांना आवाहन करेन की आपण सर्वांनी बहुसंख्येने महिला असतील, अन्य हे असतील, कारण महिलांना सुद्धा बाबासाहेब आंबेडकर मंत्रिमंडळामध्ये कायदामंत्री असताना हिंदू कोड बिल आणलं आणि ते कोड बिल हिंदू कोड बिल तिथल्या त्यावेळेचे जे मंत्री होते आणि नेहरू पंतप्रधान असताना नेहरूने त्याला विरोध केला आणि त्यामुळे हिंदू कोड बिल त्या ठिकाणी पास झालं नाही. परंतु आता ते हिंदू कोड बिल महिलांना समान पातळीवर आणण्यासाठी, महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी किंवा समाजामध्ये वावरण्यासाठी ते हिंदू कोड बिल बाबासाहेब आंबेडकरांनी आणलेलं होतं. म्हणून मी महिलांना सुद्धा, सर्व जाती धर्माच्या महिलांना सुद्धा आवाहन करेन की उद्याची संविधान बचाव रॅली आहे त्या रॅलीमध्ये तुम्ही सर्वांनी अगदी प्रचंड संख्येने सहभागी होऊन या काँग्रेसचा जाहीर आपण निषेध करू असं मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगतोय. आणि मी या ठिकाणी आमचे सन्माननीय या मतदारसंघाचे लाडके आमदार आदरणीय नितेशजी राणे साहेब यांनी जो हा मोर्चा आयोजित केला आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देईन आणि आपण आपलं आरक्षण वाचूया असं मी या ठिकाणी सांगतोय आणि थांबतोय. जय भीम, जय शिवराय.